तर रामराम मित्रांनो, मी अनिल दिपले आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आलोय शेताकडं। आज वरून ऊन लागत आहे। तर शेतातले काय काय कामं झालेत आज तुम्हाला दाखवणार आहे मी। बाकी काय काय राहिलेत दाखवणार आहे तुम्हाला, कारण की आमचे कामं थोडंसं उशिराच होतात, कारण की पाणी दिलेली तूर असते म्हणून तुम्हाला दाखवतो। चला हे बघू शकता आमचं ट्रॅक्टर। अजून इकडं तूर आहे, गोळा केलेली तूर। तिकडं सोयाबीन बी राहिलेलं आहे काढायचं। हे बघा गहू आहे इकडं, अजून थोडं थोडं हिरवं आहे। अजून हे तुरीच्या वळीमध्ये गहू घातलेला आहे। एक सोयाबीनची रास, तुरीची रास करायची आहे। ट्रॅक्टर इथंच ठेवलेला आहे आमचं। अजून फवारणीची टाकी पण इथंच ठेवलेली आहे। अजून चिंच लागलेली आहे झाडला, हे बघू शकता। खाली पडायली चिंच गळायली हो काही खाली। आपल्या शेतात अजून गाजर आहेत, गाजर घातलेले आहेत, खोडायलेत। गाजर आहेत हो का इथं। अरे हे बघा गाजर, मी अजूनही घेतो। हे बघा गाजर, आपण थोडंसं सावलीला बसत खायला येते सावलीला बसून। हे बघू शकता तुम्ही गाजर हो का, अशा प्रकारे लालबुंद गाजर आहेत शेतातले। अजून त्याला असं गवर काही युरिया DAP काही टाकलेलं नाही आहे, हे फक्त शेणखतावर आलेलं आहे। गवरावर आपल्या शेणखतावर आलेलं आहे गाजर हे। तर बघू शकता हे लालबुंद गाजर आहे। अजून गोड पण आहे, खूप गोड आहे। इथं पाणी आहे, इथं पाणी पियायचं आपल्याला। पाणी पित थोडं पाईपातलं पाणी येतं इथं। तर मित्रांनो, हे रब्बी आहे। रब्बीला जाळी लावलेली आहे अशी, डुकरे होणे म्हणून मध्ये। हे बघू शकता, हे शेवग्याचं फूल, शेवग्याचे शेंगा लागलेत, बारके बारके आहेत आता। हे बघू शकता किती लागले तिथं, झाड भरले पूर्ण। जो हे आपले भोपळी इकडे एक लागलेला आहे, वेल वाळून चाललेली आहे। हे पण शेवग्याचं झाड। आपली रब्बी येते मस्तपैकी हो का। हे ज्वारी, मस्त कंस टाकलेत, मोठेच्या मोठे कंस दिसायले ते। अजून इकडली तूर भरायची आहे, इकडली तूर गोळा करायची आहे। गोळा करून एका जागी करायची आहे। जे लोक झाडावर चढतात ना, हेच झाड आहे हरभऱ्याचं झाड, जे चढता येत नाही परंतु लोक चढवायचं बघतात आपल्याला। इकडं भेंडरं पूर्ण वाळून गेलेले आहेत, खूप काही लागले होते, आम्हाला काही खाणं झालं नाही। इकडे एक बनीम आहे सोयाबीनची। हे भाजीवऱ्याचे शेंगा आहेत, त्याचा पण भार संपलेला आहे आता। अजून कुठं कुठं लागायलेत, हिरवी हिरवी दिसायलेत कुठं कुठं। इकडं वांगी, छोटे छोटे वांगे लागायलेत अजून, एवढे झाड आहेत। कोथिंबीर, मसूर, मिरचीला फूल पण आलेलं आहे। पूर्ण लसूण आहे।
हे आपले टिक्या, हे मुळगा, मुळी, इकडं वांग्याचं झाड आहे. इकडं मस्तपैकी वांगे लागलेले छोटी छोटी. हे आहे बैठक आहे ही आमची. इकडं लिंबू आहेत, खाली पडलेत लिंब. इकडल्या वावराची बी तूर काही का तिकडं कापायची तूर आहे, इकडं थोडी कापायची आहे, मधली थोडी झालेली आहे, अजून गोळा करायचा आहे. थोडं संपलं की विषय खतम. इथं पांडव आंब्याच्या झाडाखाली, आंब्याच्या बी झाडाला आंबे लागत आहेत छोटे छोटे. हे पूर्ण हरभऱ्याचं रान होतं, त्याच्यात कांदे लावायचे आता. तर मित्रांनो, रात्री आलो आहे मी तर शेताकडं. तर रात्री एक वेळेस मला फिरी घालून जावंच लागतं इथं, कारण की डुकरं हरणं त्रास देतात, त्याच्यामुळं मला रात्री यावंच लागते. मला काही भीती वाटत नाही असं तर म्हणलं तर. शेतकऱ्याच्या पोराचं काळीच घट असते पहिलेच. तर तुम्हाला रात्री टाकीतो. हे बघू शकता ट्रॅक्टर आपलं पुढे. हे आपलं इथं ट्रॅक्टर. हरणं आलेत का बघायचं तेवढं काम आहे आपलं. हे कसं काय म्हणलं तर रात्री हरणं येतात पाणी पिण्यासाठी. इकडं थोडंसं पाणी साठलेलं आहे, त्याच्यामुळं हरणं इकडे येतात, डुकरं पण येतात. ते एक चक्कर घालावंच लागते रोज मला. थोडंसं गर्दा करून जावं लागते, म्हणलं तर येत नाहीत थोडं. असं आम्ही पोतेसुद्धा लावलेले आहेत. असं म्हणलं तर हरणाला वाटावं की कोणतरी माणूस आहे म्हणून असं पोते कुठं कुठं लावलेले आहेत. जो रब्बीकडं पण जायचं आहे, खाली खाली बी खूप काही आहे. रब्बी, हरभरा सगळीकडे चक्कर घालावंच लागते रात्री मला. चला मग, आता गाडी आपली इथं आहे गाडी. चला खाली जातो. हे बघू शकता रब्बी आपली, तुम्हाला सकाळी दाखवलेली रब्बी. जाळी पण आहे, पण एक चक्कर घातलेलं बरं. कसं काय मध्ये डुकरं बिकरं असले तर पूर्ण एका रात्रमधून खराब करून टाकतात. तिकडे कुत्र्याचा आवाज यायला. कुत्रे आहेत बरं आहे, तरी पण कोणावर काही भरोसा ठेवता येणार आहे बाई. यावं लागते, बघावं लागते स्वतः. चला जाऊत. रात्रचे 11 वाजलेत. तर मी 11 वाजता शेतात आहे. मी शेतकऱ्याच्या पोराचं कसं आहे, भीती कशाची नसते शेतकऱ्याच्या पोराला. कोण्या बी टाईमला शेतीमध्ये जायचं म्हणलं तर कोण्या बी टाईमला शेतीमध्ये येऊ शकते शेतकऱ्याचं पोरगं. न भीता बिंदास येऊ शकते. अजून ह्या शिवारात मी एकटाच आहे, आजूबाजूचे शेजारी नाहीत. हे हरभरा आपलं
दिवसभर ऊन लागायला शेतात ह्या रात्रीच्या टाईमला झोपायचं म्हणलं तर खूप छान वाटते. वरून तारे मस्त असं दिसतात एकदम ठळक ठळक. तर मला जास्तीत जास्त म्हणलं तर शेतातच झोपण्यासाठी आवडते, कारण की शेतीमध्ये खूप समाधान झोप असते रे भाई. एवढी भारी झोप लागते ना शेतात, खूप भारी. शेतातली झोप आहे ना, स्वर्गात बी तेवढी झोप भारी लागणार नाही, तशी शेतामध्ये झोप एवढी भारी लागते. मी शेतकरी मित्राला एवढंच सांगतो की भियायचं नाही, डर के आगे जीत आहे म्हणायचं आपण. तर भाई माग भियायचं नाही, कशाला भियायचं नाही, कशाला घाबरायचं नाही. कोणी भूत नसते, काही नसते. बिंदास यायचं, बिंदास जायचं शेतामध्ये. आपल्या स्वतःच्या शेतामध्ये यायला काय प्रॉब्लेम आहे. हां, दुसऱ्या शिवारात चाललं तर काय, मी तर दुसऱ्या शिवारात भीत नाही. आपल्या शेतामध्ये मी कोण्या बी टाईमला येऊ शकतो. एवढंच की बॅटरी घेऊन येत जा, कारण की म्हणलं तर साप वगैरे असतात, त्यासाठी ते काळजी घेतली पाहिजे. दुसरं काय नाही. काय कुठं तर ससे भिसे असं रात्री आता असतात खुडबुड केले की आपण काय भिता, त्यासाठी भियायचं नाही, काही नाही. बिंदास यायचं, बिंदास शेतामध्ये राहायचं. अजून सांगायचं म्हणलं तर तुम्हाला, मागे वळून कधी बघायचं नाही. मागे वळून बघितलं का तुम्ही गेला तर मागे वळून बघायचं नाही, सरळ पुढे जायचं. काही आवाज येऊ द्या, मागे बघून फिरायचं नाही, सरळ जायचं. कारण काय, आपण पुढे बघता बघता मागे बैठलो का माणूस घाबरते. आपण ते थोडं प्रयत्न करत गेलं का आपण, आता मला तर काही वाटत नाही, मी बरोबर मागे काय इकडं चौकट फिरी मारू शकतो. नवीन जर मुलगा असला तर मागे वळून बघायचं नाही, सरळ पुढे निघून जायचं. अजून भियायचं नाही, कशाला भियायचं नाही. काही दिसलं तर बी जाऊन बघायचं, बिंदास बेधडक. कारण की आपली भीती मरून जाते ह्या गोष्टीमुळं. बिंदास पुढे जाऊन बघायचं. शेती होत नाही, शेती साधीसुधी नाही. दिनरात टाईम द्यावा लागते, तेव्हाच माणूस शेतीमध्ये पुढे जाऊ शकते मित्रांनो. नसतर मागे शेतीच्या मागे दिवसा करता रात्री येत नाही म्हणलं तर नाही चालेल. दिवस रात्र शेतीसाठी यावं लागते. जर आपली शेती मळ्याची असली तर दिवस रात्र टाईम दिली पाहिजे शेतीला, टाईम द्यावाच लागते शेताला.